तर आज जी पालिकेची कारवाई सुरू आहे, कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे, किती इमारती पाहताय? वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण आज 4 इमारतीवरती निष्कासनाची कारवाई करत आहोत। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 41 इमारती निष्कासित करण्याचं नियोजन आहे। त्यापैकी 12 इमारती निष्कासित केलेल्या आहेत। उर्वरित आज 4 इमारती निष्कासित करणार आहोत। त्याच्यामध्ये सिद्धिविनायक, श्रीनिवास, संजय आणि MK या 4 इमारती आहेत। त्यामध्ये श्रीनिवास इमारत G+2 ची आहे आणि बाकीच्या उर्वरित इमारत G+4 आहे। यामध्ये अंदाजे 100 कुटुंब होती। त्या सर्व कुटुंबांना या ठिकाणातून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि पूर्ण इमारत खाली करून तोडक कारवाई सुरू केलेली आहे सकाळपासून। तर काय सांगणार, आज कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे, किती कर्मचारी आहेत? आज या ठिकाणी जवळपास महापालिकेच्या मागणीनुसार जवळपास 500च्या आसपास अधिकारी, अंमलदार आणि महाराष्ट्र सिक्युरिटी बोर्डाचे कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। दिनांक 23 जानेवारीपासून सदरची तोडक कारवाई सुरू आहे। माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालय यांच्या न्याय निर्णयानुसार ही सदरची तोडक कारवाई सुरू आहे। कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्या अनुषंगाने येथील लोकल लीडर्स आणि येथील रहिवासी यांच्याशी समन्वय ठेवून या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्ताची आखणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे।